चिंतामण देव म्हटले तुकोबा आहे एवढा मोठेपणा आमच्याकडे कुठे आहे। देव म्हणे की तुकया एवढी कैशी थोरी अभिमाना भितरी किंवा अहंकारा भितरी नागव। मी तर अहंकारामध्येच गेलोय, आमचा एवढा मोठेपणा कुठे आहे की आम्ही हाक मारावी आणि देवाला आमच्या बरोबर जेवायला यावं। महाराज आपलं तसंच आहे, आपण फक्त अहंकारामध्ये गेलो, नाहीतर आपलं आहे तरी काय। मला इथं बसलेलं कोणी सांगा आपलं आहे काय? आपण अहंकारामध्ये जगतोयच का? सांगा ना मला आपलं काय आहे? किती दिवस जगायचं आपल्या हातामध्ये, कधी मरायचं आपल्या हातामध्ये नाही। बरं आज खिशामध्ये पैसा आहे, उद्या टिकेल की नाही याची गॅरंटी? ताटात घेतलेला घास पोटात जाईल याची गॅरंटी? आज झोपलोय उद्या जागा होईल की नाही याची गॅरंटी? मग आपण अहंकारच कशाचा करतोय महाराज? आपल्याला अहंकार घमेंड कशाची? आणि ह्या अहंकार भल्या भल्यांना सोडत नाही। अहंकारानं भले भले गेले, तुमचं आमचं काय? अहंकारानं मोठ्या मोठ्याची यादी सांगितली महाराज। नडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी धाक दरारा, लाविला जेने लाविला जेने। अहंकार रूपी येडका आहे महाराज। याला मोठ्या मोठ्याला सोडलं नाही। धडक मारली शंकरा, याला शंकराला अहंकाराला सोडलं नाही। केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राशी धाक दरारा लाविला जेने। महाराज अहंकारानं कुणाला सोडलं? तुम्हाला आम्हाला कसा सोडेल महाराज? संपूर्ण तुकोबरांची गाथा बघा, 4092 अभंग येतात। 4092 अभंगामध्ये कुणाच्या संपत्तीचं, कुणाच्या ऐश्वर्याचं एकत्र वर्णन केलं नाही तुकोबरांनी। वर्णन केलं एका जीवाचं, त्या जीवाचं नाव आहे राजा रावण। आणि चांगल्या कार्यात रावणाचं नाव घेतलं का लोक म्हणजे याचं डोकं फेडलं। लग्नाची पंगत बसावी किंवा सत्याची पंगत बसावी आणि कुणीतरी श्लोक म्हणावं, रावणा रावणा, लोक म्हणजे त्याचा माईक ओढारे। त्याला कळतं का कोणता श्लोक कुठे म्हणायचा? म्हणजे चांगल्या कार्यात त्याचं नाव घेतलं तर लोक अपशकुन मानतात। इतका खालच्या पातळीला रावण काय केला? सामान्य नव्हता महाराज। रावणाचं कुळ पाहणा, 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 14 चौकड्याचं आयुष्य, एक